अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली रूप बदलो देनी रूप बदलो देनी रूप बदलो जानी रूप बदलो रूप बदलो देनी रूप बदलो देनी रूप सुख दाने उदाने सुख दाने उदाने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
देव उपकारासाठी गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी हॅलो गरजा वैकुंठी गरजा वैकुंठी आले गरजा ओ मधुरावाणी होते आ मधुरावाणी होते मने वाव तुका मने वाव मने वाव गोटे तुका मने वाव गोटे देव आ मधुरावाणी होते आ मधुरावाणी होते आले गरजा वैकुंठी हॅलो देवा आले मने वाव उपकारासाठी देव उपकारासाठी देव उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी गरजा वैकुंठी आले गरजा गोपालमाई गोपाल जय जय कुमारकुमाई गोपाल कुमारी रकुमाई गोपाल कुमारी कुमारकुमाई गोपाल जय कुमारी कुमारकुमाई गोपाल कुमारी कुमारकुमाई गोपाल कुमारी कुमारकुमाई गोपाल जय जय कुमारकुमाई हेलो 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 अरे रे 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 धन्य ते संसारे रे धन्य ते संसारे रे धन्य ते संसारे रे
आले घरा रे 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 अरे आले घर जावे रे वयकोटि रे आले जगर जावे आले जगर जावे वयकोटि आले जगर जावे आले घर जावे आले जगर जावे रे जा
दयावंत अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी लटिके वचन नाही दे उदासीन मधुराने नोटी तुका मने वावटी महायोग पिते तटे भीमरत्यम परम कुंडलिकाय जातो मुनिंद्रे समागत तिष्ठन्ति ब्रह्मानंदम ब्रह्मलिंगम भजे महाराष्ट्राची स्वामिनी माता तुळजाभवानी जिच्या खुशीतून स्वराज्याचे स्वप्न जन्मास आले ती राजमाता जिजाऊ मासाहेब व हे स्वप्न सत्यामध्ये उतरवले तो छत्रपती शिवाजी महाराज व हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेलून हिंदू धर्माचे रक्षण केले तो छत्रपती संभाजी महाराज व तसेच राजगुरू भगतसिंग सुखदेव झाशीची राणी आदी करून जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशा फडफडले ते अमर हुतात्मे झाले. एका प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगात उपकारी कुणाला म्हणावं हे शिकवतात आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगाच्या पाठीवरती खोटं कोण बोलत नाही हे शिकवतात आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात माणसांनी माणसाशी कसं बोलावं हे शिकवतात. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. ऐका, यावर एका साधकांनी प्रश्न केला, कसं बोलावं आम्हाला समजत नाही का? तेव्हा महाराज म्हणतात, समजत असतात तर गल्लीतील, घरातील व गावातील माणसं नाम चिंतनाला लाथडून कुत्र्यासारखी भुकून एकमेकावर चिडली नसती. विठ्ठल ऐका, माणसाची पशु तुले वाणी ऐकून उद्धवानी भगवंताला प्रश्न केला, कृष्णा तुझे चिंतन सोडून असं अनमोल आयुष्य माणसाने भुकून वाया घातलं नसतं. ऐका, उद्धवाला भगवंताने दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. विठ्ठल ऐका, भगवंत म्हणतात उद्धवाला, उद्धवा ही पहिल्या जन्मातील जनावर आणि गाढवच आहेत, फक्त अवतार माणसाचा असल्यामुळे ही माणसासारखी दिसतात. विठ्ठल
आनंद नामाविन नरन ते चार पायाचे ढोर नाहीतरी हॉचिक हट नाहीतरी गाढवाचा अवतार सत्य जाण उद्धवा. ऐका, भगवंत म्हणतात उद्धवा माणसाच्या रूपाने पहिल्या जन्मातील गाढव कसं ओळखायचं हे कबीरजी सांगतात. ऐका, स्त्री किंवा पुरुषांच्या रूपाने पहिल्या जन्मातील कुत्री कशी ओळखायची हे नाथ महाराज सांगतील. विठ्ठल ऐका, पहिलं गाढवाचं उदाहरण सांगू का कुत्रीचं? बोला जाऊ द्या, आधी गाढवाचं सांगतो. ऐका, एक माणूस फिरत गाढवाच्या बाजारात गेला. गाढवाच्या मालकाला गाढवाची किंमत विचारली. मग गाढवाचा मालक गाढवाची किंमत 50,000 सांगितली. मग तो म्हणाला, अरे गाढवा, कुठं गाढवाची किंमत एवढी असते का? मग गाढवाचा मालक म्हणाला, अरे गाढवा, तुला गाळण घेऊन तरी माहित आहे का? मग गाढव राहिलं बाजूला. दोघी लाथा बुक्क्या घालू लागले. सज्जन को सजन मिला, सज्जन को सजन मिला, हुई जानकी दो गगन सज्जन को सज्जन मिला हुई 2 ज्ञान की बात. गधे को गधा मिला 2 बुक्क्यावर 2 लाख. आता कुत्रीचं सांगतो. ऐका, दोघी जावा कचऱ्यावरून भांडून घेत होत्या. बाया कशावरून मी भांडून घेतात. हिने माझ्याकडे माशोनी रोखूनच पाहिली. हिने माझ्याकडे बघूनच थुकली.
घेतलं. बारकी जाऊ म्हणाली, अगं काळी कुत्री ग बस. मग वडील जाऊ म्हणाली, अगं बांडी कुत्री ग बस. मग मोठी जाऊ म्हणाली, अगं पांढरी कुत्री ग बस. हे तिघी घरात बांधून घेत होत्या आणि बाहेर बसलेल्या 3 कुत्र्या याचं भांडण ऐकत होत्या. मग ते थोड्याच वेळात 4 पायाच्या कुत्र्या कुठं गेल्या, 2 पायाच्या कुत्री जवळ गेल्या आणि म्हणाल्या, मालकीन तुम्ही आमच्या नावाची का बदनामी करता. मग मालकीने जावं चारा कुत्रीवर काढला. विठ्ठल ऐका, बाया कुणाचाही राग कुणावर बी करतात. नवऱ्याचा राग लेकरावर काढतात, लेकराचा राग सासूवर काढतात आणि सासूचा राग सासऱ्यावर काढतात आणि सासऱ्याचा राग नंदावर काढतात, नंदाचा राग नंदाच्या काट्यावर काढतात आणि त्या पूर्णाचा राग त्या भांड्यावर काढतात. मग बालकीने जावचा राग कुत्रीवर काढला. मग ते 4 पायाची कुत्री कुठं गेली, नाथ महाराजाकडे गेली आणि म्हणाली, महाराज खरं बोलल्यानं माझ्या मालकीने माझी कंबरच मोडली. मग नाथ महाराज म्हणाले, बाई ती पहिल्या जन्मातील दुश्मनी काढली, ती पहिल्या जन्मातील 4 पायाची कुत्रीच आहे. फक्त शरीर बदलल्यामुळे ही माणसासारखी दिसते. पूस नाही पाय 4 मनुष्य परी कुत्री ती. ऐका, एक पहिल्या जन्मातील माणूस कोण होता त्याच्या रूपाहून नाही तरी त्याच्या स्वभावाहून कळतो. ऐका, एक घोडे पारखी राजांच्या दरबारामध्ये गेला आणि राजा म्हणाला, हा माझा घोडा कसा आहे. मग घोडे पारखी म्हणाला, तुमचा घोडा गायीसारखा आहे. मग राजा म्हणाला, कशावरून. मग घोडे पारखी म्हणाला, घोडा मान वर करून चारा खातो पण तुमचा घोडा मान खाली करून चारा खातो यावरून. मग राजा म्हणाला, ओके अच्छी बात है. मग राजा म्हणाला, माझी पत्नी कशी आहे. मग घोड़े पारखी म्हणाला, सच कहते मेरी गर्दन कट जाएगी. मग राजा म्हणाला, कुछ नहीं होएगा. मग घोडे पारखी म्हणाला, आता तुमची बायको राणी असली तरी ती क्या दासीची मुलगी आहे. मग राजा म्हणाला, कशावरून. मग घोडे पारखी म्हणाला, तुमची बायको 10 मिनिटात घरात बाहेर 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 20 चक्रा मारली 20. यावरून आदि होती दासी, आदि होती दासी.
ऐका जिचा पिता तुकाराम महाराज म्हणतात स्वभावाचा त्याग केला नाही तर पदरात दुःख पडेल. परिणाम ऐका जिचा पिता राजा होता, जिचा सासरे बुवा राजा होता, जिचा पतिदेव राजा होता, पण तिचा बोलण्याचा स्वभाव न बदलल्यामुळे जवळचा देव लांब गेला आणि लांबचा दुश्मन जवळ आला. विठ्ठल फक्त तिच्या आणि डोळ्यात उरलेले अश्रू ती कोण आहे? अशोकाच्या वारी सीता शोककारी अशोकाच्या वारी सीता शोककारी राहो आपल्या वाणीने एखाद्याला वाईट बोलून आपलं कल्याण होईल असं वाटणं म्हणजे ऐका, नदीच्या काठावरती चट्टीवर उभं असलेल्या नातावांनी 80 वर्षाच्या केलेल्या प्रश्नाची होय. विठ्ठल नदीच्या अलीकडच्या काठावरती नातू चड्डीवर उभा होता आणि
नदीच्या पलीकडच्या काठावरती आजोबा अलीकडच्या काठावरती येत होता. मग अलीकडच्या काठावरती आल्यावर नातावांनी आजोबांना म्हणालं, आजोबा नदीत पाणी किती आहे? मग आजोबा म्हणाला, माझी दाढी बुडाली. मग नातू म्हणाला, माझी चड्डी बुडेल का? मग आजोबा म्हणाला, माझी दाढी बुडाली, तुझी चड्डी कोरडी राहील का? ऐका, सीता लक्ष्मणाला एक शब्द वाईट बोलली. परिणाम रावणाच्या जाळ्यात अडकावं लागलं. द्रौपदीने दुर्योधनाला एक शब्द वाईट बोलली. सुवर का बेटा सुवर ही होता है, और गधे का बेटा गधा ही होता है, और अंधे का बेटा अंधा ही होता है. परिणाम दुश्मनाच्या जाळ्यात हरणे जशी अंकात करीत होती. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, या वाणीमध्ये एवढी ताकद आहे की त्या वाणीने परमार्थ आणि संसार सुद्धा सुखाचा होतो. ऐका, यावर एका साधकांनी महाराजाला प्रश्न केला, ही वाणी कोणती आहे? याचं उत्तर अभंगाच्या शेवटचं. मधुरा
आले घराच्या वैकुंठी आले घराच्या वैकुंठी रे आले घराच्या वैकुंठी आले घराच्या आले घराच्या वैकुंठी घराच्या वैकुंठी आले तुका म्हणे वाव पोटी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी तर असं का म्हणतात तर जगामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात पहिला वर्ग डेंजर घातकी गद्दारी ज्याच्या ओटात प्रेम आहे पण पोटात गाठी विष कपड आहे ऐका फॉर द मेन डेंजर तो माणूस गद्दारी आहे ही काळिनीची औलाद सापापेक्षाही घातकी आहे ही सिनेक फॉर द मेन डेंजर विठ्ठल चला ऐका सापाच्या दातात विष आहे विंचाच्या लांबीत विष आहे पण ज्याच्या एक आहे ओटात एक आहे आणि पोटात एक आहे विठ्ठल ऐका तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या सर्व अंगात विष आहे तुका म्हणे विंचवाची लागे तुका म्हणे विंचवाची लागे तुका म्हणे विंचवाची लागे तुका म्हणे विंचवाची लागे
उठून मांजराचं तोंड पाहावं पण याचं पाहू नये. विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल दुसरा वर्ग. नदीच्या काठावरती बसलेला बगळा, त्याच्या ओटातही प्रेम नाही आणि पोटातही प्रेम नाही. ऐका, शेतकऱ्यांनी रेड्यावर केलेलं प्रेम आणि सासूनी पोरीच्या वेड्यावर केलेलं प्रेम सारखंच होईल. ऐका, शेतकरी हलगटावर प्रेम करतात कारण म्हैस दूध देत नाही म्हणून, आणि सासू पोरीच्या वेड्यावर प्रेम करते कारण जावाई पोरीशी नीट वागावं म्हणून. कळलं का दाजी? हॅलो हॅलो विठ्ठल ऐका, तिसरा वर्ग. एका माणसाच्या घरी पाहुणे आले होते. मग पत्नी म्हणाली, अरे पिल्लू साखर संपली. मग पती म्हणाला, अगं पिल्लू गल्ली 2 कुत्रे टाक. पत्नीने दोन कुत्रे टाकले तर हिच्या गोडच झाली. ते गल्लीतले कुत्रे नव्हते तर विकुतातले साखरेचे बनवलेले कुत्रे होते. साखरेने बनवलेले कुत्रे होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या सर्व अंगामध्ये साखरेसारखं गोड अंग आहे तोच धन्यतेला पात्र आहे. तुकाराम महाराज याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या. धन्य ते संसारी धन्य ते संसारी हो 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 आवाज द्या. धन्य ते संसारी हॅलो धन्य ते संसारी हो धन्य ते संसारी धन्य ते संसारी हो धन्य ते संसारी धन्य ते संसारी हो उपकारासाठी आले गरजा. आवाज दे. बोल.
ऐका. संसार हा धन्यतेच्या लायकीचा नाही, कारण संसार हा मुर्द्यासारखा आहे. ऐका, मुर्द्याला कितीही मेकअप करा, कितीही गोरी ब्युटी लावा, कितीही होट पॉलिश लावा, कितीही नाक पॉलिश लावा, तरी तो हसत नाही आणि त्याच्याकडे बघून कोणी हसत नाही. बाया कसं रडतात, बापो माझी माय बरं होतोस की म्हणतात. ऐका, तो तेवढा रडला तर उठतो का? आणि उठल्याचं त्याच्या जवळ कोणी बसतो का? मग मुर्दा उठ, चहा पिऊन घे बाई म्हणतो का? आवाज क्लिअर कर. आणि म्हणला तरीही त्याच्याजवळ कोणी बसत नाही. संसार रूपी मुर्द्याला दुःखाचं लक्षण आहे. ऐका, श्रीमंतालाही दुःखच मिळते, गरीबालाही दुःखच मिळते. हा. आता आमदारच्या हत्ताच्या अंगठ्याला लाल विंचू चावला आणि शेतकऱ्याच्या पायाच्या अंगठ्याला काळा विंचू चावला. मग काळा विंचू चावला. मग आता मला सांगा, शेतकऱ्याचं दुखतंय, आमदार साहेबाचं दुखत नाही का? He safe for the mate danger. दोनों को ही दर्द होता है, किसी को महल में और किसी को झोपड़ी में. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. देखे सो दुखिया बाबा, हॅलो. सुखिया कोई नहीं रे, जो देखे तो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया रे, जो देखे सो दुखिया राजा दुखिया प्रजा ना दुखिया, राजा दुखिया प्रजा ना दुखिया, सुखिया कोई नहीं रे, ओ सुखिया कोई नहीं रे, दो दे के तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, दो दे तो दुखिया बाबा, दुखिया नहीं रे, दुखिया प्रजा दुखिया वाह राजा. राजा दुखिया प्रजा दुखिया. सुखिया कोई सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा ना दुखिया, दुखिया कोई नहीं रे, दो दे दे हो
वैकुंठ सोडून आलेले आहेत. याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या येथे चरणामध्ये. उपकारासाठी येथे उपकारासाठी देव उपकारासाठी स्वामी उपकारासाठी हा. येथे उपकारासाठी देव उपकारासाठी उपकारासाठी देव उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, देव उपकारासाठी. ये देव उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावई गोठे आले घर जावई गोठे आले घर जावई गोठे घर जावई गोठे येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. ऐका, संत उपकार करतात. ऐका, संत जसे बोलतात तसे चालतात. ऐका, कॅट पप्पी मांजराचे पिल्लू वाचली तर धंदा करणार नाही आणि पिल्ल वाचली तर पुन्हा धंदा केला नाही. विठ्ठल 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 ऐका, जाताना शी फॉर द गर्ल होती, पण जाताना मुलगी होती, पण येताना मुलीचा मुलगा झाला. विठ्ठल ऐका, डॉंकी फॉर द मेन हर्ष. ऐका, गाढवाचं घोडं. गाढवाचे घोडे गाडीवाचे घोडे गाढवाचे 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 घोडे गाडीवाचे घोडे गाढवाचे घोडे गाडीवाचे ए गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे
विठ्ठल ऐका, मी दगडूरला गेलो होतो आणि धोत्राची आणि म्हाताऱ्या माटीची धोत्राची आणि पत्राची गाठ बांधून होती. मग मी म्हणालो, आजी हे वय आहे का तुमची गाठ बांधून हिंडण्याची? मग आजी म्हणाली, अगा झेपरे, एकदा तर गाठ सुटली, भागी चड्डी फाटली तर फाटली, हाताची बाटली नाही सुटली. विठ्ठल लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन आहे लटिके देई उदासीन येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी नाही दे लटिके वचन नाही देई उदासीन ठोपा रुकुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार ढोबार कुमाई ढोबार ढोबार कुमाई ढोबार ज्ञानेश्वर मावली नारायण मावली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारायण मावली ज्ञानेश्वर मावली मावली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
तुकाराम